वोट चोरी वोट चोरी वोट चोरी। काँग्रेसच्या शहाजाद्यानं महाराष्ट्रात वोट चोरी झाल्याचे तथ्यहीन आरोप तर केले, मात्र त्याचा कोणताही पुरावा किंवा लेखी तक्रार दिली नाही। असो तरीही शहाजाद्याच्या आरोपात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी श्री अभिषेक झा आणि श्री रोशन किशोर यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करून एक निष्पक्ष रिपोर्ट तयार केला। त्यात त्यांनी 4 मुद्दे मांडले। मतदार वाढ हा मतचोरी झाल्याचा पुरावा असू शकतो का? महाराष्ट्रात झालेली मतदार वाढ ही सर्व मतदारसंघांमध्ये पसरलेली होती, किंबहुना काँग्रेस निवडून आलेल्या ठिकाणी जास्त होती, त्यामुळे मतदार वाढ हा व्होट चोरीचा पुरावा असू शकत नाही। 2. महाराष्ट्रातली मतदार वाढ सर्वसामान्य होती। इतर राज्यांचा अभ्यास केला की हे लक्षात येतं। 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सरासरी मतदार वाढ 3.8% होती, जी 2014 आणि इतर वर्षांच्या वाढी इतकीच आहे। किंबहुना तेलंगणा आणि कर्नाटक या काँग्रेस शासित राज्यात ही वाढ जास्त दिसून येते। 3. 2014 ते 2025 मधील बदल पूर्वीच्या अनेक दशकांपेक्षा वेगळे नाही। राहुल गांधी म्हणतात की 2014 नंतर मतदार यादीत मोठी छेडछाड झाली, पण आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं लोकसभा विधानसभा निवडणुका एकाच वर्षात झाल्या तेव्हा मतदार संख्येतील मध्यम बदल म्हणजेच मीडियन चेंज 1.56% होता, जो 1980 ते 2005 च्या 1.40% इतकाच आहे। म्हणजे भाजप सरकारच्या काळात झालेली वाढ पूर्वीसारखीच आहे। 4. 2014 पूर्वी मतदार यादीतील बदल जास्त होते। 1970 ते 2007 मध्ये 2 विधानसभा निवडणुकांमधील मीडियन मधील बदल 10.59% होता, तर 2014 ते 25 मध्ये तो फक्त 5.41% होता। म्हणजे काँग्रेसच्या काळातच मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले होते। आता प्रक्रिया अधिक स्थिर आणि प्रमाणबद्ध आहे, त्यामुळे राहुल गांधींचे व्होट चोरीचे आरोप धादांत खोटे आहेत हे तर सिद्धच होतं, पण राहुल गांधींच्या लॉजिकनुसार काँग्रेसनेच वेळोवेळी व्होट चोरी केल्याचं निष्पन्न होत आहे।